लोकशाहीनुसार सरकार बदलायला हवं. खूप काळासाठी सरकार राहिल्यास अहंकारी होऊन जातं. 2029 ला पॉलिटिकल स्टँड घेणार. TV9 मराठीच्या मुलाखतीमध्ये अभिजित दिपकेंकडून भूमिका स्पष्ट. संसदेच्या सभागृहातही शिवीगाळ केली जाते, मात्र नेत्यांवर गुन्हे दाखल नाही, मग विद्यार्थ्यांवरच का? TV9 मराठीच्या मुलाखतीतून अभिजित दिपकेंचा सवाल. विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे न घेतल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातून दरवर्षी 18 कोटींची चोरी. मंदिराच्या विश्वस्तांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना लिहिलेल्या तक्रारींचं पत्र दाखवत राज ठाकरेंचा आरोप. पत्रामध्ये अर्धसत्य. सदा सरवणकरांची प्रतिक्रिया. मनसे आज पत्रकार परिषदेमधून भूमिका मांडणार. भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरणामध्ये अमृतलाल निषाद अटकेत. इमारत दुरुस्तीसाठी रहिवाशांकडून 10,000 उकळल्याची माहिती. बेकायदा वसुली प्रकरणी चौकशी होणार. नीट पेपर लीक प्रकरणामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टाच्या न्यायाधीशांची बदली. दिल्ली हायकोर्टाकडून अनूप ग्रोवर यांच्यासह 138 न्यायाधीशांच्या बदल्या. न्यायाधीश अजय गुप्तांकडे सुनावणीची धुरा. राज्यामध्ये पुढील 5 दिवस पावसाचा जोर कायम राहणार. अनेक भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज. घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी. कोकण गोवा विभागामधील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. जळगावच्या बोरी नदीपात्रामध्ये पूर. पैलाड परिसरामध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांचा थरारक रेस्क्यू. व्हिडिओ व्हायरल. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड जलद मार्गावर आणि CSMT ते चुनाभट्टी मार्गावर ब्लॉक असणार. सकाळी 11 वाजल्यापासून 5 तासांचा ब्लॉक घेतला जाणार. संकष्टी चतुर्थीनिमित्त मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिर गजबजलं. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा. संकष्टीनिमित्त मंदिर परिसर आणि गाभाऱ्यामध्ये मनमोहक फुलांची सजावट. कॉमनवेल्थ गेम्समधील गुणतालिकेमध्ये 37 पदकांसह भारत चौथ्या स्थानी. भारताच्या खात्यामध्ये 13 सुवर्ण, 16 रौप्य, 8 कांस्य पदकं. भारतानं पहिल्यांदाच बॉक्सिंगमध्ये 7 सुवर्ण पदकांवर नाव कोरलं.